हॅलो मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानासाठी आता शासनाच्या माध्यमातून आता नवीनच तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. अनुदान गेल्या हंगामामध्येच मिळण्याची अपेक्षा होती, पण ते आता 1 वर्ष झालं आहे आणि आता शेतकरी प्रतीक्षाच पाहत आहेत. मार्चमध्ये ह्या कापूस आणि सोयाबीन अनुदानाची घोषणा केली होती, पण आता तारीखवर तारीखच येत आहे. आता 25 सप्टेंबर आला तरी पण नवीन तारीख आलेली आहे. कृषी मंत्र्यांनी 26 सप्टेंबर ही तारखेला अनुदान भेटेल असं एक सांगितलं होतं, भाकीत केलं होतं, पण तेव्हा पण काही गॅरंटी नव्हती. पण आता 29 सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी पुरस्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे 29 तारखेला. त्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान देणार आहेत. 2516 कोटीपैकी 1690 कोटी पहिल्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 41 लाख शेतकरी पात्र होणार आहेत. आता काही लोकांची KYC बाकी आहे. ज्यांचं PM पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नाही, त्यांना KYC करण्याची गरज आहे. पहिल्या हप्त्यामध्ये ज्यांची KYC झालेली आहे त्यांना यावेळेस पहिल्या हप्त्यामध्ये पैसे भेटून जातील. आता इथे एक यादी टाकली होती त्यांनी, हे बघू शकता तुम्ही. आता इथे यादीमध्ये पहिलं तर फार्मर लॉग इन म्हणून ऑप्शन होतं, पण आता ते फार्मर लॉग इन पण ऑप्शन पण नाही आहे. आता शेतकऱ्यांना ते दिसत नाही आहे, कारण की त्यांची यादीमध्ये नाव आहे की नाही. बरेच शेतकरी आता ह्या यादीसाठी वाट पाहत आहेत, पण त्याला ते ऑप्शन नाही. हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. पण आता 29 तारीख ठरलेली आहे, तर 29 तारखेला तरी येणं अपेक्षित आहे. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.